सह्याद्री. सह्याद्री हे नाव घेताच आपल्या समोर एक चित्र निर्माण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे. ह्या सह्याद्रीने आपल्या कुशीत वर्षानुवर्षाचा इतिहास जपून ठेवला आहे. असंच एक ठिकाण म्हणजे भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्ही थंबनेल बघितला असाल, आजचा आपला प्लॅन कुठे आहे तर आपल्यासोबत निखिल थॉयनस तर आहेच, आणखी आपले 2 मेंबर अजून वाढलेत. ते कोण कोण आहेत त्यांचं ओळख तुमच्यासोबत करून देतो. तर बघा, थायनस भाऊ आपले, आणि हे विशाल भाऊ आणि लक्ष्मण भाऊ. तर आज आपण जाणार आहोत भीमाशंकर. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 6 नंबरचं ज्योतिर्लिंग आपल्या पुणे जिल्ह्यात लाभलेलं आहे. आणि तुम्ही इथं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कुठल्या पण ऋतूमध्ये येऊ शकता. सध्या जर तुम्ही स्थिती व्हिडिओमध्ये बघू शकता, अजून पण हिरवळ आहे आणि गरमी इथं थोडी पण लागत नाही आहे. एकदम कूल चिल वातावरण आहे. तर जाऊया निखिलकडं, तुम्हाला यायचा रस्ता वगैरे तो माहिती देईल. नमस्कार मित्रांनो, पवनने तुम्हाला सांगितलीच माहिती. तर तुम्हाला फक्त येण्याचा मार्ग कुठून आहे तो सांगतो एकदा. तर आपण पुण्यावरनं निघल्यावरती नाशिक फाट्यावरनं, नाशिक रोडनं हायवे पूर्ण नाशिक रोड, तिथून आपलं मनसरपर्यंत आल्यानंतर मनसरपासून एक लेफ्ट येतो. तिथून लेफ्ट घ्यायचा आपलं ब्रिज खालून लेफ्ट घेतल्यावरती तुम्हाला जवळपास तिथून एक 40 ते 44 किलोमीटर अंतरावरती भीमाशंकर आहे. भावांनो, आपण फायनली पोहोचलो आहे. इथनं भीमाशंकर बोर्ड दिसते तुम्हाला आहे फक्त 3 किलोमीटर. आपण घाटामध्ये थांबडे फोटो सेशन वगैरे काढू, फोटो वगैरे काढू आणि निघू आपल्या पुढच्या रस्त्याला ट्रेक करत.
भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकाव्यास मिळते. एक कथा अजून सांगितली जाते. त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासुराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेढलेले आहे. भीमाशंकर मंदिर 1200 वर्षापूर्वीचे असून हे हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दिसून येते. मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो.
अजून जर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज हे देखील दर्शनात येत असत. त्यासोबतच बाळाजी विश्वनाथ हे देखील या मंदिराला भेट देत असत वारंवार. आणि त्याच्यानंतर याचा जो जीर्णोद्धार आहे शिखराचा, तो पण नाना फडणवीस यांनी केलेला आहे. आणि हे मंदिर जे आहे ते समुद्र सपाटीपासून साधारणतः 32 फीट अशा उंचीवर आहे आणि अतिशय घनदाट जंगल आहे. त्याच्यामुळे हे पुण्यापासून आपल्याला जवळचं एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. परिसरातील वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी एक शिळा आपल्याला दिसते आणि या शिळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शिळेमध्ये हे जे बिळ दिसतं, या बिळामध्ये आपण जर आपला नवस सांगितला तर त्याचा ओम असा आवाज आपल्याला ऐकू येतो आणि तो जर नवस आपला पूर्ण होणार असेल तरच ते ओम आपल्याला ऐकायला येतं, अन्यथा फक्त हवेचा आपल्याला आवाज ऐकू येतो. हे अशी या ठिकाणची समज आहे. आणि ज्या ज्या व्यक्तींचा नवस पूर्ण झाला आहे ते या ठिकाणी येतात आणि बाकी काही इथं अर्पण वगैरे करण्याची आवश्यक नाही. फक्त हे तुम्ही बघू शकता त्यांचा नवस पूर्ण केला आहे, त्यांनी फक्त दगडावरती दगड असं रचलेलं आहे आणि आपला नवस पूर्ण झाला असं सांगितलेलं आहे. गाईस, तर आपण आता जो बघितलाय हनुमान लेक आणि आता आपण समोर चाललोय ते नागफणी सुळका बघायला. तर बघू शकता असा पूर्ण हा डोंगर आहे आणि हा डोंगर ट्रेक करून आपल्याला वरती चढत जायचं आहे. पासून जो सर्वात मोठा पॅच आहे तिथे येऊन पोचलोय. ती तिथं बघा दिसते तुम्हाला ती दरी. तो मोठा सुळका पार करून तसे 2 मोठे सुळके पार करून आम्ही इथपर्यंत आलोय आणि पुढचं बघू शकता किती खोलपर्यंत आहे. थोडीशी जर चूक झाली, पाय जर सडकला तर डायरेक्ट दरीत जाऊन पडणार आहे.
व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन लोकेशन, नवीन ठिकाण असेल, त्या ठिकाणी नवीन इतिहास, नवीन माणसं आपल्यासोबत असतील आणि ही जी दोघं मंडळी आहेत आपल्यासोबत असणार आहेत पुढच्या काही व्हिडिओमध्ये पण. तर चला बाय.